ती पण वेळ नव्हती. मस्त झाले थोड्या पाण्यात लाजवाब. मी एक पाणीपुरीत नाही बनली. तसंच पाहिजे तुला बी, तसंच पाहिजे. आई बघा आई. हरभऱ्याची गड्डी कितीला आणले? 10 रुपये. 10 रुपये. लगाट आहे याला, लगाट आहे मित्रांनो याला. 2 आहे पाहिजे. हा 2 आणायचे बाय गायला हुरडा पार्टी टाकले नाही तर लगेच आवडून दिला असता. माय पुढं पक्कड आहे, पक्कड आहे पण ती मला देत नाही. पक्कड आहे मित्रांनो पण भाऊ मला पक्कड देत नाही. आमचा पहिला पण हरभरा शिल्लक आहे मित्रांनो, संक्रांतीला आणलेला बराच शिल्लक आहे. हे याच्यात बोर आहे का? हा बोर आहे. हे किडक आहे का बघू दे. किडक घरात थोडा अंधार असल्यामुळे ना ते लवकर दिसलं नाही, तरी मला डाऊट आला होता कारण का बोर खाताना ना टास टास लागत होते. त्याच्या अशा जाळ्या झाल्या कशा अशा खरबुड्या होत्या तसं झालं होतं. तो आधी चपाती खाते मग चहा पिते, चहात बुडून खात जा काय. ते चालू झाली यार निसणारा राहिला बाजूला आणि तुम्हीच लागला बुकना पाडायला. आई म्हणते आजच्याला तोडा शेंगा. तब्बल 4 दिवस झाला मित्रांनो सलग शेंगा तोडतोय. आईने मार्केट आठवडा झालाय बघ. फोन आलाय पप्पाला. कालच्याला आहे नाही पुदिन्याची चटणी दिली ती समोस्यावर, निवाळ 3rd क्लास चटणी लागत होती. पोल्ट्रीची गोणी सगळी वास मारते मित्रांनो, त्याच्यामुळे जरा धुतो. काय होते माहिती का, त्या शेंगा सगळ्या पांढऱ्या होत्या. वाल भरली घर झाडली त्याला लावा ना पाणी भराय. हा बरं ते अय बाळा बर. मागचं कवा हे काढलं काय माहिती शेवग्याचं झाड. पाऊस बिऊस आला ना ते सारखं करावं दाड 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 दाड. बरं झालं काढलं, नाहीतर एक दिवस पत्राच गायब झाला असता. त्याला तरकारीचा टेम्पो घरीच आणलाय डायरेक्ट मित्रांनो. रोडला न्यायचं म्हणलं लई होते डोक्याला थाळी ती बारक बाच करायला. काय काढू असं ना लय थोडा माल असतो पण तरी मार्केटला जावंच लागतं त्या माणसाला आणि टेम्पो आलेला पण. मित्रांनो रियांशाला घरी हरभरा न्यायला आला होता बरं का, भावाने त्याला हाकलून लावला. रियांचं कसं आहे माहिती का, एकदा चीज बघितली ना गोष्ट त्याला पाहिजे म्हणजे पाहिजे, दिली तरी ती पाहिजे म्हणजे पाहिजेच असते. मार्केटच्या चक्की म्हणजे असं काय काय माहिती इतकी भारी लागते ना. आई ना एक दिवस 2 पाकिट आणते. क्वालिटी चक्की. आजच्याला आईच्या मोबाईलमध्ये बॅलन्स टाकलाय. काय झालं माहिती का, आईचं जर विकून नाही ना झालं ड्रायव्हर लय वाईट टाकतोय, त्याच्यामुळे बॅलन्स टाकलाय. आलाय 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 लकी फोन झालाय बॅलन्स, झालाय सक्सेसफुली बॅलन्स झालाय. तिला माझ्यावर विश्वास नाही त्याच्यामुळं पप्पाला बॅलन्स आलाय का नाही चेक करायला बघायची मला. ह्याच्यावर रिंगटोन सेट करायला लागते. रिंगटोन उचल बरं. हॅलो हॅलो. जवळ जवळ फोन लावलाय पण एक असलाय ना स्क्रीन टच मोबाईल होता मित्रांनो, पण भावाचा खराब मोबाईल झाला ना आईने भावाला दिला. एवढी तर दिलदारी आहे आमची. मित्रांनो पोपट झालाय रिचार्ज दुसऱ्या मोबाईलवर केलाय तरी हो चालतोय. हा म्हणजे ह्याच्यात हेच नव्हतं, बॅलन्सच नव्हता अजिबात. गार्डन मधले ना काय काय झाडं लय सुकलेत मित्रांनो. आता नळीला पाणी आलंय ना नळाला तर झाडांना नळी लावतो. काय काय ठिकाणी जिथं नळी पडेल ना तिथंच पाणी गेलंय. आता हिथं नळी चालू आहे, हिथं नळी चालू आहे ना, आता फक्त तिथवरच भिजलंय ना. वालाच्या वेलाला देऊ सुकून गेलाय पार, इथं कोणच पाणी देत नाही याला. जिथं नळी राहीन तिथंच पाणी. यंदा आहे ना पपईची झाडं लय उगवल्यात. 1 2 3 अरे इथं खराब झाले 4, तिकडे एक 5 6 7 आणि इकडे एक आपला 8, इकडे एक मोठं 9 10. इथं काय लिंबाच्या वसव्याने येणारच नाही. या पपईला बी पाणी नाही बसत ना त्याच्यामुळे या पपया बारीक पडल्यात. नाही तर आहे ना लय मोठ्या पपया असतात त्याला बारीक बारीक कैऱ्या लागल्यात. ओ भाई साहब येरवळीच आंबे लागतात काय, बारीक बारीक कैऱ्या लागल्यात.
लिंबाचं झाड आहे ना, ह्याला 12 महिने लिंब असतात. आंध्रातलं लिंबूचं झाड आहे, ह्याला आंध्रातलं लिंबू म्हणतात. 12 महिने लिंब असतात. ह्याला आता पण फुलं लागलेत. ह्याला पण पाणी द्यायचे. सुकले जरा, काय सुकले जरा. ह्या लिंबाला जवळजवळ आहे ना 10-15 वर्ष तर आरामात झाला असेल. मम्मी ना नर्सरीत जायची ना, तेव्हा आणलं होतं. पण हे काय झालं, ह्याला पाणी नसल्यामुळे नाही वाढलंच नाही. आणि झाडांचा पण लय आता वसवा झाला आहे ना, त्याच्यामुळे याची वाढ कुठली आहे. पण नाही ना, एका झाडाला आहे ना जवळजवळ 10-15 लिंब लागतात. पण आमची छोटीशीच गार्डन आहे. पण आमच्या गार्डनमध्ये ना आम्हाला जी गोष्टी लागतात का नाही, त्या गोष्टी आम्ही सगळ्या लावल्यात. इकडे शेवग्याचं पण झाड आहे. शेवग्याची झाडं आमच्याकडे 3 आहे. ही एक झाड आणि तिथं एक झाड. ते आंबा आलाय त्याच्यातून. ह्या आंब्यातून आहे ना शेवग्याचं झाड आले. इथं लय दिवस आंब्याचं झाड होतं, आंबाच नव्हता लागत. कितीतरी वर्षातून आंबा लागला ह्याला. घरातली तर मला म्हणतात काय बांगारवाणी सारखा व्हिडिओ काढत असतो. आपली लाईफ स्टोअर करून ठेवायची. जेव्हा आपण वाल तोडून आजारी पडलं, हातपाय दुखायला लागले. मोबाईलला आहे ना अनलिमिटेड रिचार्ज टाकलाय 350 रुपयाचा. हॉटस्पॉट चालू करून जरा फायदा घेतो. माझ्या मोबाईलमध्ये रिचार्ज नाही ना. फुल अनलिमिटेड, किती पण वापरा. रातभर वापरा आणि दिवसभर वापरा. मोठा पैसी मोठी जान. सोन्याचे दाटात हरभरे. मित्रांनो, आई आली आहे मार्केटवरून. आई आज कशी गेली वाल? 10 रुपये. तिला बाजार वाढतो का नाही काय कळतच नाही. मला वाटते जेव्हा आपली वाल संपन ना, तेव्हा मित्रांनो बाजार वाढन वालीला. मग तेव्हा आमची गावणार 10 किलो आणि 5 किलो. मग तेव्हा बाजाराला 50-60 रुपये. महिनाभर अशीच आहे. महिनाभर वय. काय टाकलंय त्याच्यात? हा येतं. नवीन जुगाड लावले. चार टाकल्यावर फायदा झाला फोन लावायला. होय, नाही तर तू ह्या कोसाला आणि डायवर त्या कोसाला. मी जरा वेळ बाटली खांगळायला घेतली तर पप्पा म्हणले तुझं तूच खंगळ, मी जातो. निघती बरं का तांदळाने. म्हणते हा भांड्याला साबण लावतो तेव्हा काय होते. भांड्याचा साबण चांगला धुवून घेतो आपण. ही प्लॅस्टिक आहे, प्लॅस्टिकला वास राहतो. तर दुधाली खंगळू पार त्या तांदळाचा रंग निघून गेला, पांढरं झाले दुधावणी. गाइस हमारा चाय हो चुका है, अभी उसको बंद कर देते हैं. का एक कप ठेवलाय, आईला नेऊन देतो चहा. ये लो मॉम चाय. अरे मेरे को बाज रहा है. बाजते मला घे ना बाई. पाणीपुरी करायची आहे, कांदा बारीक करून घेतो. पाणीपुरीसाठी टमाटर बारीक केले, कांदा बारीक केलाय, कोथिंबीर बारीक केली. हरी चटणी आहे. हरी चटणी आमच्याकडे 2 आहे. ही एक चटणी हरी आणि ही चिंच पाणी. त्या दिवशी समोस्याला आणलं होतं ना, म्हणलं होईन पाणीपुरी खायला. आज कामाला आले. आता पाणीपुरीसाठी ना त्याचं पाणी बनवतो. कसलं हरं पाणी आणि कडलं गोडवं पाणी असतं नाही, डॉलीची आहे मला. निम्मे शाव तर खालीच सांडवली. पाणी लय थोडं आहे, तुला लय थोडं पाणी लागत होतं ना. थोडं फिल्टर पाणी होतं. अरे पाणी पुरे तरी सरळ कर की. घ्या टेस्ट. पप्पा तुम्ही पण घ्या. अहो घ्या हो, मी बनवली, खर्च माझा आहे. अहो घ्या हो. 60 रुपयाला एक प्लेट असते. 70 का 60 रुपये. त्याच्यात फक्त 5च पाणीपुऱ्या येतात. तुला पाहिजे का अजून? नको बाई मला. मिरची चटणी भाकर होती तेच आवडतं आम्हाला. तेच नाही आवडत. ती पण वेगळी नव्हती. हा मस्त झाले थोड्या पाण्यात. लाजवाब. मी एक पाणीपुरीच नाही बनली. तसंच पाहिजे तुला बी, तसंच पाहिजे. आई बघा आई, माझा सगळीकडे पाणी पुरलं बाबा. पाणी नाही बनलं. आईने बसल्या सगळ्यांना भाज्या निवडायला लावल्यात. आजीला लावल्या, तिकडं आली वहिनी आली. आईने बरोबर भाज्या निसायला लावल्या सगळ्यांना. कामात काम करून घेतले. मित्रांनो, आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतोय. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.